चला गोरेगाव बॉईज संघाला उद्या 7:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। 7 वाजता अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। भव्य दिव्य क्रिकेट नाईट स्पर्धा आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित फ्रेंड चषक गोरेगाव मॅचला सुरुवात होते। षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गौरव बनवटेला आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला स्ट्रायकिंगला फलंदाज अनाज, ऑफ स्ट्रायकिंगला सरोज। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिला आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज गौरव बनवटेचा। सैफ 11 बदलापूर संघाच्या वतीने काउंटडाऊन या ठिकाणी चालू झालेले 9 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानामध्ये आदळलाय, लक्षात असू द्या। आणि त्यानंतर 9 वाजून 30 मिनिटांनी 4 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील। इथे लाईन चांगली पाहायला मिळते। शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू अगदी आपण पाहिलं तर पडल्यानंतर संभ्रमात टाकणार होता फलंदाज अनसला। अगदी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू होता, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता गौरव बनवटे ओव्हर द विकेटने सुंदर गोलंदाजी। षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या दरम्यान आपण पाहिलं तर गौरव बनवटे पहिले षटक हाताळतात। अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे। पहिले आपण जांताराच्या शेळ संघाच्या वतीनं अत्यंत महत्वपूर्ण षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या षटकामध्ये। ऑन साइडला फटका चांगला लॉंग ऑनला अगदी आपण पाहतोय बॉलचा एक टप्पा घेत सीमा रेषा पार पहिला या बादचा आणि या डावाचा पहिला चौकार बदलापूर संघा। संघाला विनंती आहे कोणत्या गोलंदाजाने जर विकेट अटॅक संपादित केली तर प्रसादजी बनवटे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। फुल टॉस बॉल आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर दर्जेदार षटकार आलाय। चौकारानंतर गौरव बनवटेच्या विरोधात आलेला हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। अशा नाईट मधली सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं वेगळ्या हाफ मधून पहिला सामना आहे। या अगोदर आपण वेगळ्या हाफ मधून एक रोज डेली एक मॅच पाहतो, त्यामधून पहिला सामना जिंकला तो गोरेगाव बॉईज या संघाने। ओव्हर द विकेटने बॅटची आतली कडा बॉल चाललाय, एक टप्पा घेत अष्टरक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगती पथावरती अत्यंत सुंदर गोलंदाजी। जितकी आक्रमकता तितका संयम देखील फलंदाज अनस कडा। हॅलो, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बक्षी, इतर कोण बसला असेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल। ऑन साइडला व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, वाईड इज लॉंग गॉन ला क्लिअर करत असताना हिट्स आउट टॉप द पार्क, बिग हिट, षटकार। आपण पाहतोय घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे। जांताराच्या बदलापूर जांताराच्या शील्ड संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात बदलापूर हा संघ। सैफ 11 या दोन संघांमध्ये चालू असलेल्या बॅटल तुम्ही पाहता। षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय दर्जेदार आयोजन आहे। फ्रेंड चषक गोरेगावचा आपण पाहतोय पहिल्या रजनीमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी स्पर्धा यशस्वीरित्या अगदी आपण पाहिलं तर दिलेल्या वेळेनुसार चालू झालेली आहे आणि दिलेल्या वेळेनुसार प्रत्येक संघाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे। होम साइड लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते। थेट प्रक्षेपण तिचं चालू आहे
खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट तमाम गोरेगावकरांच्या वतीनं 7 स्टार केबल नेटवर्क राजाबाई महेश बोराडे यांच्या वतीनं लाईव्ह सिटीमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, कर्जत, खोपोली, नेरळ, कासगाव, गोरेगाव, शहापूर, नाशिक, औरंगाबाद आणि मालेगाव या ठिकाणी स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चॅनल नंबर 96 वरती चालू आहे. खऱ्या अर्थाने आपण धन्यवाद देऊ दुर्वेश ब्रॉडबँड नेटवर्कचं. या दरम्यान बाबूभाई उबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अक्रमभाई उबेरे, अमजदभाई उबेरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य बाबूभाई उबेरे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद दत्ता मामा बनवटा. अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. अगदी आपण पाहिलं तर गोरेगाव म्हटलं तर तुम्हाला सातत्याने पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळेल. यावेळेस हा बॉल चालला बाडिश लॉंग ऑफला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमा पार चौकार. की दुर्वेश ब्रॉडबँड सर्व्हिस नेटवर्क यांच्या वतीने आपण पाहतो किरणजी कालेकर यांचे मनपूर्वक आभार, ज्यांच्या माध्यमातून आपण सलग 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांची महत्त्वपूर्ण सेवा राहते. किरणजी कालेकर तुमचं देखील मनापासून धन्यवाद. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पूल केला, क्षेत्ररक्षक येतात आणि तिथे मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय. हॅलो यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात फार आयोजन केलंय साहेबाज उबेरच्या नावात. हरियोगदान उमर 11 संघाच्या नावात. थँक्यू. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पहिला धक्का जांताराच्या क्रिकेट संघ शीळ संघाने दिलेला आहे. सैफ 11 बदलापूर संघ आपण पाहतो ज्या सैफच्या नावाने हा संघ खेळतो तो सैफ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 3 ला दाखल झालेला खेळाडू सैफ. दाबत संघ फलकामध्ये एकंदरीत 21 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा चालू आहे समोरच्या एंड कडून भूषण ओर द विकेटने. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. अगदी लॉंग ऑनला स्क्रीन समोर चेंडू अडवण्यात आलाय तोपर्यंत एक सिंगल धाव येते. या दरम्यान भूषण बनवटे यांनी जे विकेट संपादित केले त्यासाठी अनिल बनवटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 22 धावा धाव फलकावरती आहेत. एक बाद. सैफ 11 बदलापूर संघ आपण पाहतो खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर बन मोकळेपणाने बॅटिंग करते सैफ 11 बदलापूर संघ शीळ संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाज देखील आपण पाहतो दमखन दाखवत असताना या मॅच मध्ये. यावेळेस क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय या बॉल वरती संभ्रमात टाकणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि कदाचित अष्टीरक्षक पाहत बसले. चेंडू एस्टन वरती आदळलाय. फलंदाज या ठिकाणी बाद. धावांवरती या ठिकाणी फलंदाज बाद होतो. अनास जबरदस्त ताबडतोब इनिंग त्याने साकारली आहे. 7 बॉल मध्ये 16 धावांचा वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देत तो फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय आणि एक मोठं खिंडार पाडण्याचं काम आता गोलंदाज आपण पाहिलं तर भूषण करतात आपल्या संघासाठी. शीळ संघाचं कमबॅक होत आहे. पहिल्या षटकामध्ये धाव आल्या गौरव बनवडेच्या विरोधात एकंदरीत 17 धावा आणि या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. वाखण्याजोगी षटक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज भूषणचं. भूषणसाठी अजूनही 500 रुपयाचं पारितोषिक आलेले दुसऱ्या विकेटसाठी अनिल बनवटे यांच्याकडून. कदाचित आपण पाहतो 5 षटकांमध्ये अनिल बनवटे यांना विनंती राहील की आपण आपला ATM चालू ठेवा. एकंदरीत आपण 5 षटकानंतर पारितोषिक देऊ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. झपकन चेंडू अंगावरती आलाय. अगदी आपण पाहतोय पुनश्च एकदा द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज स्ट्राईक एंडला मोल आपण पाहतोय आणि आता हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय.
पहिलं सत्र चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर थोडस धीम्या गतीनं या सामन्याला सुरुवात झाली. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत 22 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सैफ 11 बदलापूर संघाची 5 षटकांची लढत तुम्ही पाहतात. या ठिकाणी फ्रेंड चषक गोरेगाव करांचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव अजी अहमद क्रीडांगण गोरेगाव नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभमेळा पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने 22 धावा बनवण्यात आल्या. बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सैफ 11 बदलापूर संघ आणि आता गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती टीम शील्ड संघाच्या वतीनं सचिन. लक्षात असू द्या बरोबर 9:10 हा सामना चालू झालेला आहे. 2 षटक बरोबर प्रॉपर 10 मिनिटांमध्ये टाकण्यात आलेली आहेत. विशेष कौतुक जाणताराच्या शील्ड संघाचा. षटक क्रमांक 3 चालू होत आहे. गोलंदाज सचिन. हा देखील चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर द विकेटने. अत्यंत सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि अत्यंत भेदक मारा करत असताना प्रत्येक गोलंदाज गौरव बनवटेवरती आक्रमण झालं. 17 धावा त्या षटकामध्ये आल्या. पॉवर प्लेचं ते पहिले षटक होतं. त्यानंतर पिटू मध्ये कमबॅक केलं भूषणने आणि आता मात्र पूर्णपणे जखडलंय ते सैफ 11 बदलापूर संघाला. सचिनचा पहिला चेंडू पाठची आतली कडा घेत अष्टरक्षकाकडे चाललाय. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आपण पाहतो. पुन्हा एकदा सज्ज समोरच्याकडून. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. कदाचित आपण पाहतोय पडल्यानंतर अष्टरक्षक देखील थोडेसे फंबल होत आहेत परंतु व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या ही धावफलकामध्ये पुढे सरकते एक्स्ट्राच्या रूपाने. दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 5 रात्रीमध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा गोरेगावकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक दर्जेदार आणि यशस्वी आयोजन बांगणे बदलापूर मध्ये गोरेगाव या गावाकडे पाहिलं जात आहे. बॅटची यावेळेस आपण पाहतोय कदाचित अगदी या चेंडू बॅटचा फेस खोलला होता परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. चेहरा बंद करण्यात आला. चेंडू यष्टिरक्षकाकडे चालला. तोपर्यंत डॉट बॉल. सचिनची गोलंदाजी वाखाणण्याजोगी अगदी आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक अद्यापपर्यंत त्याचा राहिलंय. केवळ 2 बॉल आपण पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 2 धावा 1 सिंगल धाव त्यांनी खर्च केली अतिरिक्त ती सुद्धा एक्स्ट्राच्या रूपानं. यावेळेस पिच बॉल फुलर लेनचा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप शोधलाय. लावलाय मॅप. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौका. फलंदाज ठिकाणी होईल बाद. LBW च्या स्वरूपात अगदी आपण पाहतोय फलंदाज सैफ बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम सैफ 11 बदलापूर संघाला. थँक्यू. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेटच्या साह्याने फलंदाज सैफला माघारी परतावं लागले. अगदी आपण पाहतोय पंचांकडे त्याने आशालभूत नजरेने जरूर पाहिलं परंतु क्लिअर अगदी प्लम पकडले खात्रीशीर फिरोज खान सर. हॅट्स ऑफ. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सज्ज. एकच सिंगल धाव मिळेल. जाणताराजा क्रिकेट संघ शील्ड मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जो गोलंदाजी करतोय टॉस जिंकून प्रथम त्याच्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे. त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आमच्या प्रशांत सूर्यराव
उर्फ लाल्या या नावाने परिचित असलेला खेळाडू, त्यांच्या वतीनं जाणता राजा शेळ संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जर मात्र मॅच पाहत असतील प्रशांत सूर्यराव, त्यांना देखील विनंती राहील की आपण या, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचलाय, बॉल चालला एक टप्पा घेत, जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी, बॉल सीमा पार, चौकार. नजराना आहे खास लाख मोलाचं ठेवलं या बक्षीस वीराला नजराना आहे खास उमर 11 संघाचा कर्णधार आमची आहे साथ आरंभ उबेरेची आहे साथ सारं आयोजन केलंय साहेबात उबेरच्या नावात. बघा स्टेडियमच्या बाजूला कोणी सेकोटे पेटू नका, दूर झालेलं आहे. ज्यांनी सेकोटे पेटवले असतील त्या बंद करायचे आहेत. हॅलो, चिखलोलीपाडा आणि आदर्श 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टननी तयार राहायचं आहे आणि सर्व कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉस उडवायच्या अगोदर आपली एंट्री फी पूर्ण करायची आहे, त्यानंतरच टॉस उडवला जाईल. नाहीतर जोपर्यंत तुम्ही एंट्री फी देत नाही तोपर्यंत जेवढे मिनिट वाया जातील तेवढे बॉलची पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची. दत्ता मामा, अगदी आपण पाहिलं तर जेव्हा लाईव्ह ड्रॉ झाले ना, तेव्हा ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं देण्यात आली होती की पहिले प्रवेश फी तुम्ही जमा करा, जो ऍडव्हान्स तुमचा असो, त्यानंतर जे काय बाकी बॅलन्स असे ते मात्र या ठिकाणी तुम्ही जमा करा, त्यानंतर टॉस आपण करू. कारण स्पर्धा तुमची आमची सर्वांची आवडती स्पर्धा फ्रेंच चषक गोरेगाव, आणि प्रत्येकाला हवीशी वाटणारी, प्रत्येकाला मात्र खेळण्यासाठी इथे भरपूर काही मजा येते हे क्रीडा नगरीमध्ये. आणि प्रत्येक संघ इच्छुक असो, परंतु काही ठराविक संघांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करत असो. 32 धावा फलकावती आहे. षटक क्रमांक 3 संपन्न झाला. 3 विकेटच्या मोबदल्यात, एका बाजूला मो तर दुसऱ्या बाजूला रुमी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संभ्रमात टाकला, अचंबित करून जाणारा हा चेंडू अष्टरक्षकाकडे डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती, भूषण येतात ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं. यावेळेस आपण पाहतो बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका होता, सरळ स्क्रीन समोर चेंडू अडवण्यात आला. तोपर्यंत एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जात आहे, परंतु पंच सांगतात की बॉडीला स्पर्श करून फलंदाजाचा हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र एकच धाव मिळेल. लक्षात असू द्या, तो चेंडू काउंट झाला. धावसंख्या फलकामध्ये 1 ने पुढे सरकते. पहिला डॉट आला, त्यानंतर 1 आली. अद्यापर्यंत भूषणचा आपण पाहिलं तर केवळ 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. षटक क्रमांक 1.2 चेंडू त्याच्या पतीनं टाकण्यात आलेत. 8 बॉल मध्ये केवळ 6 धावा, 2 विकेट आणि महत्वाच्या प्रस्थापित केल्यात. चांगली गोलंदाजी या खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला, बॉल चालला लॉंग ऑनला, एक सिंगल धाव मिळेल. दत्ता मामा बनवटे आज आमच्या समावेश जॉईंट आहेत. संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये खास करून मी धन्यवाद देईन प्रथमेश ठाकूरला, कारण त्यांनी माझी वेळ सांभाळली आणि कदाचित सुरुवात या स्पर्धेची त्याच्या शुभवाणीतून करण्यात आली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. 8 धाबा धावफलकावरती या 2 षटकांच्या स्पेल पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज भूषणच्या 35 धाबा धावफलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट्स, 35 रन्स. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय ऑन साइडला आणि आता आपण पाहतो तिथे झाली अमेज स्पेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, अलॉंग द कार्पेट बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय आणि आता ज्या धाबा वाचवायच्या आहेत जाणताराच्या बदलापूर संघाला त्या मात्र बहाल केल्या जातात. बॉल सीमा पार, चौकार.
करतात आणि त्याच्यामध्ये अक्षरशः पाणी फेरलं जात आहे. अगदी आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये बॅकअप देखील चांगलं झालं नाही आहे. कदाचित एक खेळाडू बॅकअपसाठी आला परंतु त्याला देखील पायाने अडवण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु कदाचित हा चेंडू हुलकावणी देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला आहे. 4 धावा इथे मिळतात. बॅटिंग करत असताना सैफ इलेव्हन बदलापूर संघाला अद्यापर्यंत आपण पाहतो खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये एक दिमागदार बॅटिंग करत असताना आपण पाहतो एका बाजूला जो मात्र अवघ्या 4 चेंडूमध्ये 9 धावांमध्ये नाबाद तर दुसऱ्या बाजूला 4 चेंडू फेस केलेत रुमीने त्याला मात्र 3 धावांमध्ये नाबाद आपण पाहतोय. धावसंख्या 39 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go ओव्हर द विकेट. भूषणचा बॉल यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय पुन्हा एकदा स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे मिळतील सैफ इलेव्हन बदलापूर. वांगणी ग्रामपंचायतचे सदस्य रुपेशजी गवळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपणास विनंती आपण मंचावर यायचे. मतीमबाई बुबेरे आणि सीमा बुबेरे आपण मंचावर यायचे. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रुपेशजी गवळे यायचे आपण. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज आता प्रज्योतला आपण पाहतोय ज्याचा वापर आता स्लॉगरच्या षटकामध्ये करण्यात आलाय. धावा भरपूर होत आहेत. अगदी आपण पाहिलं तर या अगोदरचे मॅच आपण पाहिले तर एकंदरीत 2 गोरेगाव टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जो एक ग्रुपचा पोल होता त्यामध्ये पहिली डेली एक मॅच आपण पाहणार आहोत. प्रत्येक रात्रीमध्ये 44 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि आता आपण या मॅच मध्ये पाहतोय 4 षटकामध्ये 43 धावा बनवण्यात आल्या. म्हणजे कुठेतरी आता इथे धावा होत आहेत ते सैफ इलेव्हन बदलापूर संघासाठी. गोलंदाज प्रज्योत. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अगोदरच खेळण्याचा माणस कदाचित अंगलट आलाय. कोणत्या प्रकारचा पदर लालित्य नव्हतं फुटवर्क नव्हता आणि हा डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रज्वत या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि षटक क्रमांक स्लॉगरच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्याला करावी लागणार आहे. प्रज्वतला आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत स्थिरावली आहे. 5 षटकामध्ये किमान किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम सैफ इलेव्हन बदलापूर संघ हे आपल्याला पाहायचं. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. मिड विकेटला टिपली जाईल. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागलाय. टीम बदलापूर संघाला फलंदाज बाद. प्रस्थापित होते. अगदी आपण पाहिलं तर आता संघ थोडसा बॅकफूट वरती आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय कारण इथून मात्र किमान 45 ते 50 धावा 5 षटकामध्ये होणं गरजेचं आहे. या क्रीडानगरीमध्ये सातत्याने धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल पडताना कारण आणखीन काही दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. ओव्हर द विकेट प्रज्योत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. आखो टप्प्याचा बॉल हा देखील आपण पाहतो शॉर्ट ऑफ गुड लेन. चेंडू पडल्यानंतर रक्षकाकडे चाललाय आणि तोपर्यंत मात्र चुकीचा कॉल होत असताना मोला स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू उचलला. क्षेत्ररक्षक कोणी नाही दूर वरती येत आहेत.
आणि कदाचित हा चेंडू निर्जळ स्तरावरती लँड होत असताना 2 धावांचा अवधी होता फलंदाज मोहकडे. अगदी आपण पाहतो एका बाजूने किल्ला लढवत असताना मोहने जबरदस्त बॅटिंग केली आहे. अवघ्या 6 बॉल मध्ये 15 धावांवरती नाबाद तो खेळतो. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 5 विकेट गमावल्या सैफ इलेव्हन बदलापूर संघाने आणि शेवटचे अंतिम 2 बॉल आणखी फेस करायचे या षटकातील. स्टील 2 टू गो. गोलंदाज प्रज्योतला आपण पाहतो. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला मो. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला खेळायचा होता परंतु लिडिंग एज टॉप एज लागलाय. कदाचित बॅटच्या टो एंडला लागून हा बॉल बराच वेळ हवेमध्ये होता आणि तिथे दुर्दैवारित्या कदाचित हा सेल सोडण्यात आलाय. इथे मात्र मोहला मिळतं जीवनदान आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या ही धाव फलकावरती 47 धावा होत आहेत. 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर किमान 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहिला. एक चांगलं टार्गेट सेट करते टीम सैफ इलेव्हन बदलापूर. सैफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आज तुम्हाला सैफ या नावानेचा संघ पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्ष क्रिकेट कारकिर्दीमध्ये सैफ या नावाचा डंका वाजताना आपण पाहिलाय आणि आज या वांगणी नगरीमध्ये पहिली लढत खेळत असताना ऑन साइडला वड शॉट शेवट गोड केलाय. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाइनच्या पलीकडे. गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. 6 रनों के लिए बिग हिट षटकार. अदनान बुबेरे आणि सलीमभाई बुबेरे आपणास विनंती आपण मंचावर यायचंय. त्रेपन्न धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 5 विकेट गमावलेत. पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. काय फटका होता मोहचा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त वॉट अ शॉट. यावेळेस आपण पाहतोय अगदी खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळाला. खेचून मारला आणि हा बॉल चाललाय ताकदीच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 53 धावा बनवण्यात आल्यात. 54 धावांचं लक्ष्य ते टीम जांताराच्या शील्ड संघासमोर. आणि कुठेही जाऊ नका, लगेचच आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे केला जाईल टॉस. हॅलो, चला टॉस साठी यायचे दोन्ही टीम. आदर्श इलेव्हन चिखलोली पाडा जर वेळेच्या अगोदर आले नाही, जो संघ सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडल्याच्या अगोदर यायला नाही आला तर त्या संघाला बॉलची पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची. या सन्मान मुजीबभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपलं सहर्ष स्वागत. मुजीबभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. चला टॉस आपण करणार आहोत. 2 टीम मध्ये चिखलोली पाडा आणि आदर्श बांगणी या 2 संघांमध्ये. तेजस पडवळ आमच्या समवेत जॉईन होतात तर दुसऱ्या बाजूला अनिकेत. या आपण आपलं स्वागत आहे. टॉस आपण करू. अत्यंत सुंदर आपल्याला पाहायला मिळते या विभागातून. नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड चषक गोरेगाव ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहणार आहोत. अगदी टॉस कॉइन हे तुम्हाला पाहायला मिळेल जे गोल्ड आहे. फ्रेंड चषक 2024 टेल अँड हेड असा हा कॉइन या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आयोजकांच्या वतीनं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण अनिकेत आणि आदर्श बांगणी संघाचे कॅप्टन आमचे तेजस पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत.
चला मॅच चालू होण्याच्या अगोदर आपण टॉस होणं गरजेचं आहे. अनिकेत हे लक्षात असू द्या, कारण ड्रॉ मध्ये देखील या सूचना अत्यंत महत्वाच्या आम्ही सर्व संघांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. हॅलो, टॉस या ठिकाणी आपण करू. फरदीन भाई बुबेरे यांना विनंती, आपण यायचे आपल्या शुभाचे आपण टॉस करू. या आपण टॉस करू, कारण मॅच चालू होण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. टेल अँड हेड. ओके, टेल असा कॉल चिखलोली पाडा या संघाने केलेला आहे, परंतु हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे फरदीन बुबेरे साहेबांना विनंती करेन की आपण बसायचं आहे. एक मिनिट अनिकेत थांबायचं. टॉस जिंकलाय आदर्श वांगणी संघाने. टॉस जिंकलाय, तेजस निर्णय का असेल? बॅटिंग फर्स्ट. याच्या मागचं कारण असं काही नाहीये, आम्ही टॉस जिंकल्यावरती जास्त करून बॅटिंग घेतो आणि या पिचचा अंदाज घेतला तर कॅप्टन बॉल आहे, नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. तुझ्या व्यतिरिक्त कोणत्या अशा फलंदाजावरती जास्त भिस्त असेल संघामधून? कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? माझी तर आजपर्यंत सर्व खेळाडूंकडून माझ्या टीमच्या अपेक्षा आहे, पण अजूनपर्यंत तरी माझ्यासारखं अजूनपर्यंत कोणतरी तयार झालेला नाही. मला त्यासाठी मी या एंट्री टाकतो. माझं तर खेळणं आता मला जवळजवळ माझ्यासाठी तर मी खूप खेळलो आहे, पण त्यांच्यासाठीच मी या एंट्री टाकतो. माझ्या खेळाडूंसाठी ही एक निरोप माझा समजावा. नक्कीच नक्कीच, हा चांगला मेसेज होता. तेजस पडवळ सारखा कोणीतरी एखादा खेळाडू त्या संघामध्ये घडावा असा सातत्याने प्रयत्न तेजस पडवळचा आहे. कारण आम्ही नेहमी पाहतो की प्रत्येक नवीन खेळाडूला तुला संधी देताना आम्ही पाहिलेलं आहे. आयोजनाबद्दल तेजस काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. जसजसं वर्ष वाढत चाललंय फ्रेंच चषक गोरेगावचं, तसतसं अपडेट होत चाललंय आणि खूप अप्रतिम आयोजन यावर्षी केलंय गोरेगावांनी आणि त्यांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तेजस पडवळ. टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? टॉसचं काय नाही, आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. हॅलो, मंडप डेकोरेट, आपण बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. हॅलो, षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आली, आदर्श वांगणी या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेली एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. आणि आता लगेचच आपण पाहतोय द्वितीय सत्राला सुरुवात होते. हॅलो, याच दरम्यान उमरोली द्वितीय सत्राला सुरुवात होते. 54 धावसंख्येचं लक्ष असताना द्वितीय सत्रामध्ये आपण कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करू. ऐकूया पुनश्च एकदा प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद महेश धुळे सर, आपला मनपूर्वक आभार. सुरुवात झाली आहे 1754 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून मात्र उतरली आहे बॅटिंग साठी जाता राजा शे टीम. आणि सुरुवात तर इथनं दमदार केल्या, विस्फोटक सुरुवात आपण पाहतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती शैफला आपण पाहतोय. दूसरे बात करेंगे यहाँ पर 54 का लक्ष्य, 9 रन बन चुके अब तक. स्विच हिट करने की कोशिश थी, बल्ले का अंदरूनी सिरा लेकर
गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए 9 रन पर पहला करारा झटका लगता हुआ लक्ष्य 54 का पीछा करते वक्त 9 पर बड़ी सफलता। पंकज लौटेंगे मैदान के बाहर। याच दरम्यान कर्जत एक्सप्रेस साहिल लोंगले यांचे पिताश्री भगवान लोंगले यांच्याकडून शील्ड संघासाठी खूप खूप शुभेच्छा आल्या, धन्यवाद। त्याच दरम्यान शील्ड संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी जर षटकार हॅट्रिक केली तर प्रसाद बनवडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहले विकेट पंकज को चलता कि यहाँ पर नए बल्लेबाज। बात करेंगे तीसरे नंबर पर प्रशांत आते हुए। आज हमारे साथ बदलापुर समालोचक समिति के अध्यक्ष देखिए भाई महेश दुले मैडी सर देखिए हमारे साथ जुड़ते हुए, वेलकम। दत्ता मामा की बात करेंगे, अच्छी साथ देते हुए हमें। आखिरी गेंदबाज के पीछे खेलने की कोशिश, मिड ऑन पर मौजूद खिलाड़ी अपन वहां पर मौजूद। पहले ओवर का खेल समाप्त, 9 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बेहतर है दोनों। देखिए कुणाल नाचते हुए, थोड़े डांस करते हुए, कुणाल संगीत का आनंद लेते हुए। देखिए हमारे साथ एमटीसी के सर्वे शर्मा प्रोपराइटर बात करेंगे यहाँ पर। अक्षय मात्रे देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो। एमआर ग्रुप कॉन्ट्रैक्टर एंड डेवलपर्स, बड़ी बड़ी ऊंची ऊंची इमारतें रहेंगी। बात करेंगे यहाँ पर लोगों के लिए, देखिए भाई घर यहाँ पे बनाते जरूर। गेंदबाजी के लिए अनस शोरूम एंड से, ओ बल्ले का बाहरी सिरा लगा है या नहीं? हाँ भाई हाँ, अंपायर ने उंगली ऊपर कर दिए। बल्ले का बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुके गेंद। 9 रन पर दूसरा करारा झटका। अमोल बैक टू द पेविलियन। पहले ओवर के बाद हमने टोटल देखा 9 रन, लेकिन अनस जैसे गेंदबाजी के लिए पहले ही गेंद पर विकेट चटका। अमोल को क्या चलता, एक भी रन नहीं बना अमोल ने और गोल्डन डक के शिकार बने। अगली गेंद लॉब किया ऑल साइड पर, बेहतरीन स्ट्रोक। आवाज से वार्तालाप करती हुई इस गेंद को भेज दिया सीधा स्क्वायर लेग के बाहर। आता हुआ इस प्रतियोगिता का और एक धमाकेदार छक्का। संस्कार शायद, संस्कार देखिए नीरज काचा भाई। देखिए शिरडोन के टूर्नामेंट में भी देखिए काचा भाई ने बहुत बेहतरीन काम किया है। देखिए लेबल दिखाते हुए, गेंद पर कौन से ब्रांड का लेबल है दिखाते हुए। ओ यहां पर देखिए छक्के का प्रत्युत्तर देते हुए अनस ने डॉट गेंद फेंकी।
एक्शन रिप्ले देखिए, शोरूम एंड से गेंदबाजी के लिए अनस जैसे आए, भूषण के लिए ओ भाई विकेटों के बहुत नजदीक से चली गई ये गेंद, हल्की सी और थोड़ी अंदर की तरफ मोड़ लेती गेंद तो शायद विकेटों के ऊपर लगती। अगली गेंद अनस, लॉप करने की कोशिश थी इस बार, एक्शन रिप्ले, शायद ऐसे लगा कुछ समय के लिए कि अक्षय मात्रे में एक्शन रिप्ले बता रहे कि क्या, बहुत ही बेहतरीन उसी अंदाज में फेंकी हुई गेंद, विकेटों से हल्की सी दूर से जाती हुई गेंद, 2 डॉट बॉल। इससे पहले जो छक्का दागा उसका प्रत्युत्तर देते हुए बैक टू बैक 2 डॉट गेंदे अनस, बेहतरीन बेहतरीन कमबैक अनस ने किया यहाँ पर। लॉप करने की कोशिश इस बार ऑन साइड पर खेला, लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, पूरी तरह से फायदा उठाते हुए भूषण के बल्ले से आता हुआ इस ओवर के छक्के के बाद 2 डॉट आए, लेकिन कब तक शांत बैठेंगे भूषण, आता हुआ एक चौका। बेहतरीन चौका या 10 रन आए अब तक इस ओवर से। टीवीएस शोरूम एंड से अनस आते हुए आड़ा बल्ला चला, फिर एक बार शॉर्ट फाइन लेग एक्शन में आता हुआ, वो कैच ड्रॉप किया है, डीप फाइन लेग में जाती हुई गेंद, रुकाएंगे जरूर गेंद को, लेकिन तब तक देखते ही देखते दोनों बल्लेबाजों ने इस आखिरी गेंद पर 2 रन मुकम्मल कर दिए। 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के बाद 21 2 विकेट के नुकसान पर आने वाली यहां पर 18 गेंदें शेष होंगी और 18 गेंदों में 33 रनों की जरूरत होगी। 3 ओवर में बनाने होंगे 11.00 के औसत से 33। कानस का थोड़ा महंगा साबित हुए, लेकिन एक महत्वपूर्ण विकेट उनको जरूर मिली। अमोल को चलता किया पहले ही गेंद पर, लेकिन उसके बाद भाई भूषण का जो अटैक, बेहतरीन अटैक भूषण का हमने देखा। 21 रन अब तक पहले 2 ओवर के बाद 10.50 के औसत से अब तक रन बनाए जरूर इस पहले 2 ओवर में। हॅलो सेफ की बात, साजब भाई आपली चावी आम्हाला सापडली, आपण घेऊन जायचे। फिर एक बार ड्राइव किया, इस बार खिलाड़ी डीप में मौजूद, बस एक सिंगल, 1 रन से संतुष्ट होना होगा इस बार। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। क्या बात है, देखिए भाई हमारे कमेंटेटर हमारे साथ, देखिए मैडी सर, मैं प्रथमेश ठाकुर आपके साथ और दत्ता मामा। स्क्रीन पर आप नाम देख सकते हो तीनों कमेंटेटर के। बेहतरीन बेहतरीन टेलीकास्ट ओमसा एमटीसी लाइव। देखिए भाई इन्होंने हमें शुरुआती दौर में बहुत प्रमोट किया था, जब जहां जहां उनका टेलीकास्ट होता था हमें लेके जाते थे कमेंट्री के लिए, और तब से यहां पर देखिए लॉप करने की कोशिश और सफल नहीं हुए भाई, खिलाड़ी सफल हो गए यहां पर। बेहतरीन फील्डिंग, कुछ समय के लिए ऐसा लगा कि शायद यहां पर 6 रन मिल जाएंगे, लेकिन उसके बाद रुकाया इस गेंद को। बेहतरीन फील्डिंग, खिलाड़ी वहां पर मोहन वहां पर जरूर मौजूद थे। पास शायद 3 रन लिया पर, 1 ही रन लिया है। शायद ऐसे लगा बल्लेबाज को कि ये लंबा छक्का होगा। फिर एक बार लॉप किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके मस्तक पर दस्तक देकर इस बार लॉन्ग ऑफ के बाहर उठाकर फेंका इस गेंद को, आता हुआ और एक करारा स्ट्रोक, लंबा सुपर से ऊपर, सिक्सर।
फिर एक बार ड्राइव करने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद, बस एक सिंगल के साथ आगे टोटल बढ़ता हुआ देखिए। बात करेंगे 30 रनों पर। अजमल देखिए हमारे साथ, अजमल सर माफ करिए। सैफ 11 अल्टीमेट बदलापुर पहले सत्र में अच्छे रन बनाए देखिए। 5 ओवर की बात करेंगे, 53 रन, एक 14 टोटल बात करेंगे इस मैदान पर। लेकिन इस बार गिल्लियां बिखेर दी, विकेटों पर जाकर लगी है गेंद। तीसरा झटका, भूषण बने चलते, बड़ी सफलता मिलती हुई इस ओवर में। सैफ के खाते में बड़ी विकेट। करेंगे हम, ओके यस डीजे। माफ करिए क्योंकि इस ओवर की एक गेंद शेष होगी। 13 गेंदें और जीत के लिए 24 रनों की दरकार। सेफ का ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगा। यदि यहाँ पर एक बड़ा स्ट्रोक आता है तो अगले 2 ओवर में शील्ड टीम ज्यादा दबाव नहीं लेगी दोनों बल्लेबाज। लेकिन अगर ये अच्छी गेंद आती है तो जरूर एक अलग दबाव बनेगा, क्योंकि 12.00 के औसत से यहाँ पर रन बनाने होंगे अगले। लेकिन ये गेंद महत्वपूर्ण होगी। सेफ देखिए, सेफ ने अब तक 11 गेंदे फेंकी, 18 रन खर्च किए और 2 विकेटें चटकाई। शायद अमोल और भूषण को आउट किया पर। अनिल जी बनोटे साहब थे इस मैच का आनंद लेते हुए शील्ड टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं उन्होंने भेजी जरूर। गली में जाती हुई गेंद फर्स्ट स्लिप से बीच में अंपायर बता डॉट बॉल का इजाफा हुई समाप्ति। 3 ओवर के 3 ओवर के बाद 10.00 के औसत से 30 रन बने। अगले आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 24 रनों की जरूरत। 12 गेंदें 24 रन। तो चलिए बात करेंगे यहाँ पर आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 24 रनों की जरूरत होगी। स्ट्राइकिंग एंड पर प्रशांत रेडी होते हुए। ओ पहली गेंद, ये भाई देखिए गलती कर बैठे, दूसरे मोहल्ले में गई गेंद, व्हाइट बॉल। खराब ये गेंद थी, बहुत ज्यादा बाहर जाती हुई व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ और व्हाइट बॉल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। बात करेंगे यहाँ पर 31 रन टोटल। देखिए सामने वाले छोर से फिर एक बार शैनिल, फिर एक खराब गेंद, फिर एक बार देखिए आओ देखा ना ताओ, बाहर फेंक दी इस गेंद। फिर एक बार व्हाइट बॉल, यानी कि ये 2 रन महत्वपूर्ण मिलेंगे जरूर। 12 गेंदे 22 रन। देखिए बात करेंगे यहाँ पर रिक्वायर्ड रन रेट प्रति ओवर, हालांकि जो 12.00 पे था वो अभी 11.00 पर आ पहुंचा।
तो चलिए भाई समय देखिए यहाँ पर हम पास बात करेंगे समय की। सेकंड पोल का ये सेकंड मुकाबला है कुणाल, होंगे मैचेस होंगे कुणाल, डरिए मत। छोड़ दिया फिर एक बार और एक वाइट बॉल, ये थोड़े गलत साबित होते हुए देखिए बैक टू बैक 3 वाइट बॉल आते हुए। गोरेगांव जब हम देखते हैं गोरेगांव सबसे पहले नाम आता है इस ट्रॉफी का, फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव। चौथा वाइट बॉल, अब भाई शायद ग्रुप मीटिंग करनी ही पड़ेगी, क्योंकि देखिए यहाँ पर बात करेंगे 24 की जरूरत थी, 4 तो वाइट बॉल आ चुके हैं। अभी 12 गेंदे और जीत के लिए बस 20 रन बनाने होंगे। लॉब किया इस बार, संपर्क उतना अच्छा नहीं बना है, खिलाड़ी पहुंचे जरूर थे लेकिन उनके हाथों से छिटकी गेंद पीछे, बैकअप अच्छा मिला और जरूर देखते देखते दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 2 रन मुकम्मल कर दिए। इन 2 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 36 रनों पर, 36 रन ऑन द बोर्ड। भूपेश कराले देखिए हमारे साथ जुड़ते हुए, वेलकम भूपेश, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस प्रतियोगिता में। शनि लगली गेंद, खराब ये गेंद थी, लेग स्टंप पर डाली, स्वीप कर दिया है, जाएगी गेंद, जाएगी जरूर, बैकवर्ड स्क्वायर लेग के बाहर, और एक दन आता हुआ फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव के इस प्रतियोगिता में आता हुआ महत्वपूर्ण चौका। चालीस बन चुके हैं, 54 का लक्ष्य था और 54 का लक्ष्य करते हुए 40 अब तक बना दिए, यानी कि पहले 2 गेंदों में 10 रन खर्च किए। ऑफ साइड रिजम में खेलने की कोशिश और एक वाइट बॉल का इजाफा, यानी कि चलिए गिनिए भाई अजमल, 5 वाइट बॉल। खराब गेंदबाजी, खराब गेंदबाजी। मामा सामने देखिए ना आप, देखिए 54 रन का लक्ष्य था, 41 बन चुके और एक वाइट बॉल लीजिए भाई 42। अब बस 12 बनाने होंगे अजमल, 10 गेंदे 12 रन। भाई यहाँ पर शील इस मुकाबले में बहुत आगे चली गई इस ओवर में, क्योंकि बस 2 गेंदों में 12 रन दे दिए। खराब गेंदबाजी, खराब गेंदबाजी यहाँ पर। शनि आगे बढ़ते हुए फिर एक बार अगली गेंद, लॉप करने की कोशिश, मिस्टामिंग स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑफ पर, अच्छी फील्डिंग करते हुए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद थे। मुजीब देखिए भाई अच्छी फील्डिंग, बस 1 रन इस बार सिंगल के साथ टोटल आगे, शायद 43 पे होंगे कुणाल। दूर रखा, फिर एक बार और एक वाइट बॉल, कुछ खैर नहीं, कुछ खैर नहीं। शनिल को अभी बहुत सारे सवालों का जवाब देना होगा। 7 वाइट बॉल, शायद एक अनोखा रिकॉर्ड अपने नाम करेंगे इस प्रतियोगिता में शनिल, क्योंकि 7 वाइट बॉल अब तक इस ओवर में आए। खराब गेंदबाजी होती हुई और इस बार बांसुए कोहली नो बॉल, और उस पर दान दिया आसमान में इस गेंद को 6 रनों के लिए, यानी कि 7 रन मिले यहां पर। अब देखिए यहां पर टोटल आगे बढ़ता हुआ 51 रन, बस जीत के लिए 3 रनों की जरूरत। एक्शन रिप्ले हम देखेंगे, फुल टॉस बीमर, नो बॉल, अंपायर ने घोषित किया इस गेंद को और उस पे ये छक्का दागा। देखिए 3 लीगल गेंदे हुए, लेकिन 3 लीगल गेंदे डालने के लिए शायद 11 रन खर्च किए अब तक, 11 गेंदे खर्च किए, यानी कि देखिए व्हाइट बॉल शायद 6 की 7 व्हाइट बॉल। देखिए इस बार अच्छा स्ट्रोक, ये जीत का स्ट्रोक है, अपने स्टाइल में मुकाबला यहां पर फिनिश करते हुए और ये बड़ी जीत हासिल की
शील्ड टीम ने इस मुकाबले में परास्त कर दिया है यहाँ पर सैफ 11 अल्टीमेट बदलापूर टीम को। चला बॉल द्यायचा आहे, प्रेक्षकांना विनंती आपण बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल करून द्यायचा आहे, कारण आपण जर विचार केला तर 2 ओव्हर्स नंतर आपल्याला जुना चेंडू द्यायचा आहे, त्यामुळे विनंती आहे की आपण जो जुना मॅच बॉल आहे तो लगेच मैदानामध्ये अवेलेबल करून द्या। 7 विकेटने हा सामना इथे जिंकला तो अर्थात जाणता राजा शील संघानं, आणि या सामन्याचा सामनावीराकडे आपण लगेच वळतोय। मॅन ऑफ द मॅच आपण विचार केला तर हॅलो, या दरम्यान सन्माननीय असलम खान, रुपेशजी गवले आणि राहुल वाघमारे यांच्या ठिकाणी आगमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत।